आता ही जत्रा पाहून तुम्हाला पण विचार पडलाच असेल की ही जत्रा कुठं आहे आणि आम्ही इथे कसं काय पोहोचलो. तर चला मी तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतो. तर नमस्कार भावानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. भावानो, 1K जर्नी मधील नवीन ब्लॉग मध्ये एकदा परत तुमचं स्वागत आहे. सर्वात पहिले तर सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि भावानो, आता राहिला विषय जत्राचा. जी जत्रा तुम्ही स्टार्टिंग मध्ये पाहिली ती जत्रा आपल्या इथेच असते आणि याच वर्षी नाही तर दरवर्षीच असते. भावानो, पण जत्रात जायच्या अगोदर आम्हाला जायचं होतं माळावर आणि माळावर जाण्याचं कारण म्हणजे कावडची मीटिंग. आणि आता कावड म्हणजे काय ते तर तुम्हाला सांगायचं कामच नसते. ही कावड यात्रा फक्त श्रावण महिन्यातच असते. आम्ही मीटिंग मध्ये तर आलो होतो पण आमची दुसरी मीटिंग भरली होती आणि आज गावातल्या सर्व पोट्टे एका जागेवर आले होते आणि लोक आमच्या इकडे असं पाहत होते की जसे आम्ही गुंडे जाऊ. आम्हाला लोकांनी मारायच्या अगोदरच आम्ही आमची मीटिंग तोडली आणि मग थोड्या वेळानंतर मोठी मीटिंग चालू झाली आणि मग थोडस मीटिंग मध्ये बसलो आणि मग दर्शन घेऊन डायरेक्ट निघालो घरी जाण्यासाठी. घरी येऊन मस्तपैकी कपडे चेंज केले कारण आता जायचं होतं आपल्याला जत्रामध्ये. मग मी आणि डॉन निघालो जत्रात जाण्यासाठी. जत्रा का तेवढी मोठी नसते पण फिरण्याची मजा खूप येते आणि आम्ही फक्त फिरायलाच जातो जत्रा. आणि मग आमच्या गँगने सांगितले एखादी बाहुली घ्यायची आमच्यासाठी नाही बरं लहान लेकरासाठी. आम्ही बाहुली का घेतली नाही. काय पण सांगा भावनो, पण गँग सोबत जत्रात फिरायला खूप डेंजर मजा येते. आणि मग थोडंफार जत्रा फिरून आम्ही परत आलो घरी आणि मग थोड्या वेळाने सचिन दादाने सांगितलं की आपल्याला जायचं आता जत्रामध्ये. आणि मग परत मी आणि सचिन दादा निघालो जत्रात जाण्यासाठी. यावेळेस आम्ही जत्रात तर गेलो होतो पण जास्त काही फिरलो नाही. थोडंफार जत्रा फिरून डायरेक्ट आलो मग घरी. आणि मग घरी येऊन आपला ब्लॉग एडिट केला आणि मग अपलोड पण करून टाकला.